योगेश नेरकर यांचे उपनगराध्यक्षपदी निवड. साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषदेची आज उपनगराध्यक्षपदाची व स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष व गटनेत्या डॉक्टर सौ योगिता जितेश चौरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारतीय जनता पक्षातर्फे योगेश सोमनाथ नेरकर यांनी नामांकन दाखल केले, तर शिवसेना शिंदे गटातर्फे विजय साहेबराव गांगुर्डे यांनी नामांकन दाखल केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील व सहकारी अधिकारी इंजिनियर तेजस लाडे यांनी काम पाहिले. पिंपळनेर उपनगराध्यक्षपदी योगेश सोमनाथ नेरकर यांची निवड 10 विरुद्ध 9 मतांनी निवड झाली, तर भारतीय जनता पक्षातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून डॉक्टर दयानंद मिलिंद कोतकर यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने व उपाध्यक्ष चंद्रजीत भामरे व साक्री व पिंपळनेर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नंतर गावातून भव्य मिरवणूक करण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे तालुका विधानसभा प्रमुख संभाजीराव शिवाजीराव अहिरराव यांची निवड करण्यात आली. निवड शांततेत पार पडली. यावेळी पिंपळनेर नगरपरिषदेच्या परिसरात उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बर्गे, निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय मयूर भामरे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवड प्रक्रिया शांततेत पार पडली, असे पिंपळनेर येथील आमचे प्रतिनिधी यांनी सांगितले. आज 8/1/2026 रोजी माननीय नगराध्यक्ष यांच्या पीठासन अधिकारीखाली उपनगराध्यक्ष या पदाची निवडणूक होती. या निवडणूकमध्ये आदरणीय नेते माननीय जयकुमार भाऊ अमरीशभाई पटेल, जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने व इतर नेतेगण कुणाल बाबा इतर नेतेगणांनी माझं नाव सुचवलं आणि मला भारतीय जनता पार्टीत उपाध्यक्ष या पदाचा पेपर भरायला लावला. आणि इथं मग पेपर भरल्यावर मला निवड झाली. आमच्याकडे 10 लोक होते, विरोधी पार्टीकडे 9 लोक होते. मग अध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आमची निवड झाली. निवड झाल्यानंतर निवडणूक एकदम पारदर्शकतेने होती आणि खेळीमेळीच्या वातावरणात आमची निवडणूक झाली. आता निवडणूक जरी आमची याच्यात झाली तरी आम्ही एकच ठरवलं की सर्व एकत्र करायचं आणि गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत. इथं विरोध आणि आपला असा काही विषय राहणार नाही. गावाचा विकासासाठीच आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली ते करोडो अपक्ष उमेदवार खरेदी करून केलेला आहे. यांचा हेतू काय हे आज सिद्ध झालेला आहे. परंतु यांचा कोणत्याही प्रकारचा दबाव तंत्र कोणत्याही प्रकारचा